तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रकरण ताजे असतानाच दर्यापूर शहरातून सुद्धा अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दर्यापूर येथील नवजीवन हॉस्पिटलच्या गलथान कारभार व डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू झाला आहे। दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथील रहिवासी वर्षा दीपक कुठे माटे यांना प्रसूतीसाठी नवजीवन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं। एक दिवस एक रात्र दवाखान्यात ठेवल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबियांनी डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। डॉक्टरांनी आम्ही उपचार करतो असे सांगत गरोदर महिलेला विविध औषधांचे डोस दिले। त्यानंतर प्रसूती प्रक्रिया सुरळीत होत नसल्याने येथील डॉक्टरांनी सीझर करण्याचा सल्ला सदर महिलेच्या नातेवाईकांना दिला। त्यासाठी महिलेच्या नातेवाईकांची संमती सुद्धा घेतली, परंतु काही वेळानंतर गरोदर महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे कारण सांगून पुढील उपचारासाठी या महिलेस इतरत्र हलविण्याचा सल्ला नवजीवन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला। या दरम्यान सदर गरोदर महिला व तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची तक्रार महिलेच्या पतीने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे। या घटनेमुळे नवजीवन हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। हॉस्पिटलचे संचालक रवींद्र साबळे यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी मृतक महिलेच्या कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता चेतन कुटेमाटे, अमरावती। 22 तारखेला मॅडमला विचारलं असता तर मॅडमनी सांगितलं 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजता डिलिव्हरी होणार आहे। त्याच्यानंतर 23 तारखेचं एक रात्रभर तिथं राहूनही डिलिव्हरी झाली नाही। दुसऱ्या दिवशी 11चा टाईम दिला। 11 नंतर आम्ही मॅडमजवळ गेलो। 11 वाजले। मॅडम डिलिव्हरी काय खूप त्रास होत होता पेशंटला। तर त्रास होता डॉक्टरजवळ जाता डॉक्टर म्हणाले तुम्ही डॉक्टर की मी डॉक्टर। असं करता करता त्यांनी 12 वाजता नॉर्मल डिलिव्हरीच्या रूममध्ये नेलं। तिथं 1-1.5 घंटा त्यांनी खूप त्रास दिला पेशंटला, खूप म्हणजे मर्याच्या कंडिशनचे इतका त्रास दिला की आता नंतर म्हणाले सिझर करा लागते। नंतर सिझर करायच्या रूममध्ये नेलं। सिझरच्या रूममध्ये कमीत कमी खूप त्रास होला आणि त्याच्या अगोदर म्हणाल्या होत्या की बाळ क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे, बाळ गेला। मी म्हटलं बाळ गेला तरी चालेल, जीव वाचला पाहिजे असं सांगणार तुम्ही करसान ते पूर्व दिशा। शेवटी सिझरच्या रूममध्ये नेलं। सिझरच्या रूममध्ये 10 ते 15 मिनटं त्यांनी ट्रीटमेंट केलं। काय केलं ते रामजाने। त्याच्यानंतर 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर ते म्हणाले अकोला किंवा तुम्ही अमरावती हलवा। अकोला मी म्हटलं ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणसान ते आणा, बोलाव। ॲम्ब्युलन्स बोलावली। ॲम्ब्युलन्स बोलावल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये पेशंटची अशी कंडिशन होती की तो अर्धा गेल्यासारखा, हातपाय घासायच्या कंडिशनवर, श्वास वर जायला होता। बस अर्ध्या जाता अकोल्याच्या जवळपास आलो। गेटवरच पोचलो। गेटवर पोचल्यानंतर पेशंटचे हातपाय हलणं बंद, श्वासही बंद। नंतर लेडी हार्डिंगच्या रूममध्ये नेलं। त्यांनी ते पोझिशन पाहून प्रयत्न करून पाहिले, पण त्या पेशंटमध्ये जानच नव्हती। काय झालं नंतर डेट झाली। डेट म्हणून असं त्यानं घोषित केलं लेडी हार्डिंगचे।